उमदीचा जर थोडाफार इतिहास आम्हाला समजलं तर बरं होईल. उमदी गाव हे एक जत तालुक्यातलं खूप त्यावेळचं खूप प्रसिद्ध गाव आहे. तर त्या ठिकाणी एक मोठ्या पूर्वी आश्रम पद्धती वगैरे होती ना, गुरुकुल पद्धती. तर शिक्षणाचं एक फार मोठं प्राचीन शिक्षणाचं एक सेंटर म्हणतो. आणि उमदीचं नाव ॲक्च्युली ओरिजिनल नाव नारायणपूर आहे. नारायणपूर. बर. भगवान नारायणाचं त्या ठिकाणी प्राचीन मंदिर, अतिशय हेमाडपंथी मंदिर होतं, परंतु ते आता नष्ट झालेलं आहे. एक शिलालेख आहे तिथला नारायणपूर मध्ये. आणि एक व्यापार पेठ आणि शैक्षणिक गुरुकुल असं म्हणून उमदी खूप प्राचीन हे आहे. उमदीमध्ये आज पण जे धातुकला वगैरे ज्या प्राचीन जे मूर्त्या बनवणे धातूपासून ही प्राचीन कला आज पण आहे तिथल्या काही कंचगार लोकांनी जोपासलेली आहे. तर उमदीलाच नारायणपूरचं उमदी होण्याचं कारण हे जे औरंगजेब आहे, औरंगजेबामुळे उमदी नाव पडलेलं आहे. आणि म्हणून आता उमदीचं नाव बदललं आहे असं सुरू आहे. तर त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी आदिलशाहवर स्वारी केली औरंगजेबानं, तर त्याचं वास्तव्य उमदीमध्ये होतं. तर आता उमदी गावात जी लहान उमदी आपण म्हणतो गावाच्या बाजूला तिथं गाव ओढ्याच्या पलीकडे असते. तर तिथं आजही एक अद्भुत असं ते विहिरीमधून झरा वाहतोय, आज पण तो झरा वाहतोय. तर त्या पाण्याचं स्थळ होतं म्हणून, कारण औरंगजेबाची मोठी सेना त्याच्यासोबत होती, 1.5-2 लाख माणसं जनावर असं एक आता एक मोठं शहर असल्यासारखं ते सर्व लावा जावं. त्या पाण्यामुळे तिथं थांबले होते. तर ते पाणी बघून औरंगजेब म्हणला होता की क्या उमदा पाणी आहे. हा, तर उमदा पाणी उमदी झालं नाही, उमदा पाणी असं झालं. त्याचं उमदाचं नंतर ते उमदी असा तो शब्दाभिलेख केला गेला. अच्छा अच्छा. तिथं सर मी ऐकून की एक फार मोठा शिलालेख आहे नारायणपूर मध्ये. हा, एक शिलालेख आहे. नाही, तो शिलालेख जो आहे तो हळे कन्नड मधला आहे आणि तो चालुक्य राजाने त्या मंदिराला दान दिल्याचा उल्लेख आहे. इतर शिलालेख आहे तसं आहे. आणि उमदीचा आणखीन एका दृष्टीनं उमदीचं खूप महत्वाचं जे ठिकाण आहे तर श्री मल्कासिद्ध देवाची मंदिर आहे. तर खूप मोठा इतिहास आहे. मल्कारसिद्ध म्हणजे कोणत्या उबलाची कोणती देवी आणि अर्केरीची अमोघ सिद्ध महाराज, बेळ्यांसिद्ध, शेवरसिद्ध, जे अशी जी सिद्धटके जी आहे तर ती परंपरा आहे. आणि खूप मोठे पराक्रमी असे जे होते मल्कारसिद्ध होते आणि त्यांच्या वास्तव्य तिथं आहे. त्यामुळं उमदी ते एक हे आहे. त्याच्यापेक्षा पण एक वेगळं उमदीचं आणखीन एक नाव आहे, ते भाऊसाहेब महाराज. आज जी मोठी मोठी मंडळी म्हणजे परवा भागवत साहेब जे संघचालक आहेत, ते सुद्धा उमदीला परवा येऊन गेले. तर त्यांचे जे गुरु आहेत मोहन भागवत साहेबांचे, त्यांची जी गुरु परंपरा आहे तर त्यापैकी भाऊसाहेब महाराज जो इंचगिरी संप्रदाय आहे तर तो भाऊसाहेब महाराजांनी स्थापन केलेला आहे. आणि अनेक भाऊसाहेब महाराजांचे शिष्य त्याच्यामध्ये होऊन गेले. तर अगदी सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती जे होते त्यांच्यापासूनचे अनेक महान व्यक्तिमत्व त्यांच्या परंपरेचे शिष्य आहेत.